विनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। गुलाबी जिना जय गुलाबी जिना आणि शोषण करो गुलाबी जिना आणि शोषण करो। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम गुलाबी जिना आणि शोषण करो गुलाबी जिना आणि शोषण करो। अरे आमका नका आमका नका आमका नका अरे आमका नका आमका नका कभी नाही रे आमका नका। आमका नका। आयच्या या प्रोटेस्टाक उपस्थित आणि ज्या जाग्यार उपस्थिती आसा प्रोटेस्टा खातीर ते म्हणजे चोपडे गांवचो ज्या चौकाचेर बाबासाहेब आंबेडकराचो पुतळो आसा। सगळे देशान खबर आसा की बाबासाहेबान मूल मंत्र दिल्ले आमकां, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा। आयज आमी गोंय राज्यान लिटरसी ही खूप प्रमाणात आसा, पूण लिटरसी एज्युकेटेड आसून जायना, बरे वायटाची जाणीव आसपाक जाय। सो म्हाका ह्या प्रोटेस्टाच्या वतीन सगळ्यांक आव्हान करचें दिसता की जांकां दिसता हो प्रोटेस्ट योग्य आसा तांच्यांनी अवश्य ह्या प्रोटेस्टाक साथ दिवची, कारण हो जो लढो आसा हो लढो गोंयच्या अस्तित्वाचो आसा, हो लढो गोंयच्या येणाऱ्या पिळगेच्या अस्तित्वाचो आसा। आयज जर ही शेतां भाटाच ना जाल्यार फुडली आमची पिळगी आसा ही खंय रावतली, खंय घरां बांदतली, खंय आपणाचे संसार मांडटली, हे सगळे अवलंबून आसा ह्या अस्तित्वाचेर। म्हणून ज्या पेडण्यासून ही क्रांती सुरू जाल्ली आणि सबंद गोंयभर ही क्रांती पेटलेली आसा, हेतूनय म्हाका दिसता ह्या प्रोटेस्टाच्या वतीन हांव सगळे पेडणेकारांक आव्हान दिवंक सोदता, ज्या पद्दतीन आयज पेडण्यानूय सगळे घडामोडी चलता, ह्या घडामोडीच्यान अशें जाणून येता आमकां की पेडण्याचें सुद्दां अस्तित्व धोक्यान आसा। तेजे खातीर हांव सगळ्यांक आव्हान करता, म्हाज्या सगळ्या पेडण्याच्या भाव भयणांक, ही जी भूमी आसा ही जर राबतले जाल्यार ह्या मुवमेंटाक मोठ्या संख्येन आमी ज्या पद्धतीन आयज विकासाच्या नांवा सकयल ह्या गोंयच्या पर्यावरणाचो गोंयसान गोंयकार म्हणटात तो काबार जावपाचो धोको निर्माण जाल्लो आसा। आणि गोंय जर आमी सांबाळटले, आमकां गोंयकारांक जर हांगासर आमच्या ह्या प्रदेशान आमच्या हक्काच्या प्रदेशान जर रावपाक जाय जाल्यार आमकां ह्या इनाफ इज इनाफ मुवमेंटाच्या वतीन ज्यो मागण्यो दवरल्या त्यो मागण्यो पूर्ण करपाक लागून सरकाराचेर आमकां दबाव घालपाक जाय। एक खोशयेची गजाल आणि अभिमानाची गजाल, ती गजाल कसली तर हो मुवमेंटूच मुळात सुरू जालो तो आमच्या ह्या पेडणे तालुक्याच्या हरमलच्या मोर्चांतल्यान। ज्या हरमलच्या गांवकारांनी एकठांय येवन 39A विरोधी एका प्रपोजलाच्या विरोधात भव्य मोर्चा काढलो आणि त्या मोर्चाचो परिणाम म्हणून सरकाराक तो प्रपोजल रद्द करचो पडलो। आयच्या घडयेक आमच्या समाजात सोसायटीन ज्या पद्धतीन सगळ्यो गजाली सुरू आसात त्यो पळयत जाल्यार दर एक मनीस म्हणटा की हें आतां आटोक्यान येवपाचें ना, आतां कांयच जावपाचें ना। पूण ह्या परिस्थितीन हरमलकारांनी दाखोवन दिलें की जर आमी एकठांय येयले जाल्यार अशक्य हें कांयच ना। आणि ह्या गजाली खातीर हाचो परिणाम, हाचो प्रभाव हो अलाहाबाद हायकोर्टाचे म्हटल्यार आमच्या देशांतलो सगळ्यात व्हडलो हायकोर्ट म्हणटा तो अलाहाबाद हायकोर्ट, आणि त्या अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस म्हणून जे निवृत्त जाल्या ते आमचे गोंयचे सुपूत जस्टीस फेर्दीन रिबेलो, तांणी जेन्ना हरमलच्या ह्या प्रोटेस्टाची बातमी पळयली आणि तांणी व्हिडिओ पळयले की कशा तरेन लोक एकठांय जावन तांणी मशाल मोर्चा काडलो आणि सरकाराक डिसिजन आपलो रद्द करपाक भाग पाडलो, तेन्ना तांकां अशें दिसलें की हार मानपाची गरज ना, शक्य आसा, जर आमी गोंयकार एकठांय येयले जाल्यार शक्य आसा। आणि ह्याच उमेदींतल्यान ह्या इनाफ इज इनाफ गोवा ह्या चळवळीचो जन्म जालो। ह्या चळवळीचो जन्म जाल्या उपरांत गोंया मुखार पर्यावरणाशी संबंधित, गोंयच्या जमनीशी संबंधित जे वेगवेगळे विषय आसात
त्या सगळ्या विषयांचो अभ्यास करून एक 10 मागण्यो 10 चार्टर ऑफ डिमांड्स हे जस्टिस फैर्दीन रिबेलो हांणी तयार केले, जे आताच तुमकां एडवोकेट प्रसाद शाहपुरकार हांणी वाचून दाखयले. हे 10 डिमांड जर आयच्या घडयेक जर पूर्ण जायत जाल्यार कितल्योश्योच गजाली ह्यो आमच्यो आटोक्यान येवपाक शकतात. एक म्हटल्यार आमची जमीन साल्वार जावपाक शकता, आमचे उदकाचे स्रोत फाल्यां आयज आमी उदकान इतके संपन्न आसात गोंय म्हणटा ते, फाल्यां आमी उदकाक पादेशेर जावपाची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. आनी आमकां जर हे उदकाचे स्रोत जर वाटायतलो जाल्यार ह्या डिमांडान ज्यो मागण्यो जाल्यात त्यो मागण्यो आमकां मान्य करून घेवच्यो पडटल्यो. आमचे दोंगर हे खरें म्हटल्यार आमचे वैभव, आयज जमीन सोंपली, दोंगर कोंकणीत चल्ल्यात. हे दोंगर जर अशाच पद्दतीन जर नश्ट जायत रावले जाल्यार ताचो परिणाम हो सकयल्या गांवांचेर पडटलो आनी गांवांचेर पडोवन पुरायपणान गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी भीषण परिस्थिती निर्माण जावपाक शकता. तर हे दोंगर जर आमकां साल्वार करपाक जाय जाल्यार त्या संदर्भातूय ताचो उल्लेख हो ह्या डिमांड्सांनी आसा. आमच्या कोस्टल बेल्टान आमचे गोंयकार भाव पोट भरतात, नुस्तेकार म्हण नाजाल्यार दर्या देगेक रावपी लोक म्हण. आयज तेंची जुनी घरां आसली, टुरिजम बिझनसा खातीर तांणी आपलो बारीक सारीक वेवसाय थंय सुरू केल्लो आसा. पूण ह्या सगळ्या लोकांक CRZ कायद्याचो भंय दाखोवन तांकां सतावणूक चलता आनी हे भायले लोक एजंट हांगासर येतात, ह्या आमदारांक धरतात, आपल्याक जाय तशे कायदे तयार करतात आनी आपली सगळी बांदकामां कायदेशीर करून घेतात आनी आमच्या लोकांची सगळी बांदकामां बेकायद जातात. फुडल्या 10-15 वर्सांत आमच्या सगळ्या लोकांक विकेक लायतले आनी हे सगळे कोस्टल बेल्ट हे लोक आपल्या हातीन घेतले. सो आमकां आतांच जागृत जावन हो कायदो पास करचो पडटलो. जस्टीस फैर्दीन रिबेलो आनी ह्या 10 मागण्यांचो आस्पाव आसलेलो एक कायदो तयार करून ह्या सरकाराक आनी 40 आमदारांक दिल्लो आसा. फाटल्या विधानसभेन तो चर्चेक येवपाचो आसलो पूण विधानसभा रद्द जाल्ल्या कारणान तो कायदो चर्चेक येवपाक शकवना. आता 31 तारखेच्यान 3 दिसाचें अधिवेशन जावपाचें आसा. ह्या 3 दिसाच्या अधिवेशनात हे बिल चर्चेक येवचे आनी आमची मागणी आसा की हे बिल सरकारान प्रेझेंट करचे, सरकारान हे बिल मांडचे आनी ह्या बिलाचेर विधानसभेन चर्चा जावची आनी चर्चा जावन हे बिल पास जावचे. कारण हे जर बिल पास जाले जाल्यार जवळ जवळ 5 ते 6 कायदे एकाच बिलांतल्यान पास जातले आनी ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडपाक मदत जातली. आयच्या घडयेक गोंयच्या मुखार गोंयकारपण आमी जर कशा पद्दतीन सांबाळटले जाल्यार आमकां हो फुडाकार घेवचोच पडटलो. हे 10 प्रमुख मागण्यांक घेवन आयज वेगवेगळ्या पद्दतीन कायदेशीर लढाई कशा पद्दतीन दिवं येता हाचोय अभ्यास जस्टीस फैर्दीन रिबेलो हांच्या कडल्यान सुरू आसा. तुमकां एक अभिमानाची गजाल सांगची दिसता की मांडवी न्हंयन जे कॅसिनो बोटी आसात त्यो सगळ्यो कॅसिनो बोटी इलिगल ऑपरेट करतात. हे कायदेशीर जस्टीस फैर्दीन रिबेलो हांणी सरकाराक दाखोवन दिल्ले आसा. एक व्हडली बोट जवळ 2000 पॅसेंजराची बोट मांडवीन येवपाची आसली. ही बोट अडोवपा खातीर इनाफ इज इनाफ मुवमेंटान एक TIL पिटिशन फायल केलें हायकोर्टान आनी निमणे ते बोटीक येवपा पासून हायकोर्टान रोखले. हाचो अर्थ कितें? आयज जर 200-300 पॅसेंजर कॅटर करपी बोटीच्या जाग्यार जर 2000 पॅसेंजराची बोट जर येयली जाल्यार कितें परिस्थिती गोंयची जातली हाचो तुमी फक्त विचार करून पळयात. हिल कटिंगाचो विशय जावं, शेत जमनीचो विशय जावं, कुळांच्या जमनीचो विशय जावं, उणकारांचो विशय जावं, कोस्टल बेल्टांतल्या आमच्या नुस्तेकारांचो विशय जावं, हे सगळे विशय ह्या बिलान आसपाव आसा आनी त्या खातीर हे बिल बेगींतल्या बेगीन पास जावपाक जाय. आनी 39A अंडर जे कितें महाभयानक अशा पद्दतीन जो नागर फिरोवपाचो काम सत्र जे ह्या सरकारा कडल्यान सुरू आसा ते 39A सेक्शन हे स्क्रॅप करचेच पडटले. जो मेरेन ते सेक्शन स्क्रॅप जायना तो मेरेन हो मुवमेंट हो बंद जावपाचो ना, नाजाल्यार हो थांबपाचो ना. आमच्या जाणट्यांनी आमच्या खातीर गोंय राखून दवरले. आयज आमी जे हांगासर आमचे आयुश्य जगतात ते आमच्या जाणट्यांनी आमचे गोंय राखून दवरल्या खातीर आमी जगतात. सो आमच्या भुरग्यांक आमच्या फुडल्या पिडयेक जर हांगासर आमच्या ह्या गोंयांत रावपाक जाय जाल्यार हे गोंय राखपाची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आसा. आनी आमी जर तेतून फेल जाले जाल्यार फुडें आमच्या भुरग्यांक आमच्या फुडल्या पिळगेक हांगासर रावपाक जागो उरचो ना. तांकां खोड मारून हे लोक भायर धांवडायतले. ही परिस्थिती आमच्या भुरग्यांचेर आमच्या फुडल्या पिळगेचेर येवची अशी तुमकां दिसता काय कितें? जर तुमकां दिसना जाल्यार तुमकां ताची जबाबदारी घेवची पडटली. गोंयच्या मुक्ती चळवळीत भारताच्या स्वतंत्र चळवळीत जशा वेगवेगळ्या लोकांनी आपले हौतात्म्य प्राप्त केले, वेगवेगळे लोक झुजले, बंदखणीत पडले, हाल अपेष्टा सहन केल्यो, त्याच्याच खातीर आमकां स्वातंत्र्य मेळपाक शकले, गोंयाक मुक्ती मेळपाक शकली. सो आयज ती जबाबदारी तुमचेर आमचेर सगळ्यांचेर येयलेली आसा.
आम्ही जर हातान कांकणा घालून जर वगी रावले, आम्ही जर आता हे सोसून जर वगी रावले जाल्यार आमचे भुरगे शिकेक लागतले, आमचे भुरगे रस्त्यार पडटले. आमचे भुरगे जर रस्त्यार पडोंक जायना, आमच्या भावी पिढयेक जर गोंय हे आमचे सुरक्षीत उरपाक जाय जाल्यार ती जबाबदारी आमकां खांद्यार घेवची पडटली आनी त्याच्या खातीर तुमकां तयार रावचें पडटलें. हो मुवमेंट जेन्ना जेन्ना तुमकां उलो मारतलो तेन्ना तेन्ना तुमी ह्या मुवमेंटाच्या फाटल्यान उबे रावपाची गरज आसा. हो मुवमेंट हो राजकीय मुवमेंट न्हू, आनी सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांक, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांक ह्या मुवमेंटान आस्पाव जावपाचो पूर्ण अधिकार आसा. कारण हो मुवमेंट गोंयकारांचो आसा, हो मुवमेंट गोंयाचो आसा. ज्या ज्या लोकांच्या मनान गोंया बद्दल प्रेम आसा, ज्या ज्या लोकांच्या मनान आपल्या गांवा बद्दल प्रेम आसा, तो प्रत्येक मनीस ह्या मुवमेंटाचो घटक जावपाक जाय. जर ह्या मुवमेंटाचो तो घटक ना जाल्यार तो ह्या गोंयचोय न्हू आनी आपल्या गांवचोय न्हू अशी परिस्थिती आसा. तुमकां हांगासर लोक खूब कमी दिसतले, लोक कमी असले म्हणून कांयच फरक पडना. हांगासर प्रत्येक मनीस क्रांती घडोवपाक शकता, तसो हांगासरलो प्रत्येक मनीस हो क्रांती घडयतलो आनी गोंय आमी तुमी सगळे जाण मेळोन आमी सांबाळटले. आयच्या ह्या प्रोटेस्टाक तुमी सगळ्यांनी ज्या पद्दतीन पाठिंबो दिलो ते सगळ्यांचे हांव आभार मानता. पूण हांगासर हो विशय सोंपोंक ना, हेच्या फुडें ही क्रांती सुरू जावपाची आसा. सो तुमी प्रत्येक जाण आपल्या घरान, आपल्या शेजाऱ्याक, आपल्या सोयऱ्या धायऱ्याक, आपल्या मित्रांक ह्या इनाफ इज इनाफ मुवमेंटाच्या बद्दल माहिती दिवची. हो मुवमेंट कितें आनी ह्या मुवमेंटाक सपोर्ट करपाची कित्याक गरज आसा. अशाच तरेन एकठांय रावन फुडें या, आमचे गांव सांबाळया, आमचे गोंय सांबाळया. जय गोवा, जय भारत. इनाफ इज इनाफ. आज ज्या पद्दतीन गोंय वयता मुखार ते सगळे जर पळयत जाल्यार आमी खऱ्या अर्थान स्वतंत्र जाला वा ना जावं हे आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येक आमकां सगळ्यांक एक व्हडलोच मोठो असो प्रश्न पडटा. तेन्ना आमी म्हणटा की विकास जावपाक जाय. डेफिनेटली वी हॅव टू हॅव डेव्हलपमेंट, हेजे बद्दल वाद ना, पण विकास एट व्हॉट कॉस्ट. हांगाची भूमी, हांगाची जंगल, हांगाच्यो नदी आणि हांगाचो जो एक निरागस, निरामय आणि सगळ्यांक बरोबर घेऊन वचपी जो निसर्ग, जो माणसाच्या अस्तित्वाक जी एक बेज म्हणटा, तो नॅचरल रिसोर्स, हेचे उत्खनन करप, हेचे दोहन करप आणि एका लेवलपर्यंत व्हरप की सगळे अगदी उजाड आणि माळरान करून पडप की जेतून हांगाच्यो झाडां, हांगाची पेडां, हांगाचे दर्या, हांगाचे डोंगर, हांगाचे रावपी जो बायोडायवर्सिटी जेका आमी म्हणटा, ज्या नांवान आज गव्हर्मेंट कितलेशे हजार आणि कोटी रुपया उडयता, हजारो कोटी बायोडायवर्सिटी वाचोवपा खातीर म्हण. एक्चुअली दॅट गोज इन टू वॉटर. कारण जर उदकच ना, जर नदी ना, जर डोंगर ना, जर आमची पॅडी फिल्ड्स ना जाल्यार ह्या सगळ्या बायोडायवर्सिटीचो अर्थ कितें उरता. आज आमच्या मुखार हो सगळ्यात व्हडलो प्रश्न आसा की आमकां आज दुर्दैवान आमच्याच सरकारा विरुद्ध लढचें पडटा. एक काळ असो आसलो आमच्या पूर्वजांनी प्रत्यक्ष म्हाज्या बापायनच स्वातंत्र्या खातीर, गोंयच्या ह्या लिबरेशन खातीर त्याग केलो, तुरुंगान वचून रावले आणि जेका आमी म्हणटा की एक मायटी एम्पायर, पोर्तुगीज मायटी एम्पायर, तेका त्या काळात तेंच्यानी हलयले 70 वर्सां आदी. आज दुर्दैवान आमचेच लोक, आमीच निवडून दिल्ले आज ते सत्तेर आसा आणि तांकां अशा तरेची धुंदी आणि अशा तरेचो एक तांकां एक मधांतपणा तेंच्यान आसा की हम करे सो कायदा. एक्चुअली हम करे सो कायदा अशें जावंक शकना. हांगा द पिपल्स वील इज द फायनल एंड इज द सुप्रीम. लोकांची जी इच्छा आसा त्या लोकेच्छेचो आदर करप म्हणजेच डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे आपले नियम, आपले कानून केवळ ते 40 जाण जेंकां आमी निवडून दिले तेंच्यांनी विधानसभेत बसून करप न्ही, तर लोकांक जे जाय, लोकां खातीर जे आवश्यक आसा आणि लोकांचे जे एस्पिरेशन आसा त्या प्रमाणे कायदे घडोवप आणि ते कायदे अंमलान हाडप. दुर्दैवान ह्या 60-70 वर्षात ज्या पद्दतीन किशोर बाबान मांडला, त्यानंतर अनेकांनी हांगा मांडला की ज्या पद्दतीन ह्या हांगाच्या नैसर्गिक रिसोर्सीसचो जो एक ऱ्हास जाला, हो केवळ नैसर्गिक रिसोर्सीसचो ऱ्हास न्ही, तर एकूणच जे गोंयचे जे एक कल्चर आसले त्या कल्चरचोय ऱ्हास आसा. शांत, सोशीक अशा तरेची जी एक गोंयची जी एक इमेज आसली
म्हाका आठवता 60-70-80-90च्या दशकांत सुद्धा जेन्ना आमी आउट ऑफ गोवा वयताले खंयच्या राज्यान जावं किंवा आउट ऑफ इंडिया सुद्धा इफ यू से आय एम अ गोवन जाल्यार लोक एक सिविलायज्ड मनीस म्हण तुजे कडेन पळयताले. म्हाका सुद्धा अनेकदा कॉन्फरन्सीस सेमिनार वगैरे हेका जेन्ना वयतालो तेन्ना जेन्ना हांव गोंयकार म्हूण सांगतालो तेन्ना लोकांचे न्ही पळोवपाचो एक दृश्टिकोन वेगळो आसलो. गोंय म्हणल्यार एक सोशिकताय, गोंय म्हणल्यार एक पिसफूल लँड, गोंय म्हणल्यार एक सिविलायज्ड आनी एक जेका आमी सिवील कोड ऑफ जेका आमी लॉ म्हणटात तो मानपी असो प्रदेश. ही ओळख आज आसा काय ना हो एक खरोच मोठो प्रश्न आसा. कारण ज्या पद्दतीन गोंयान आज एक वेगळ्या तरेचे एक रावडी कल्चर आज आमकां दिसता वचत थंय दुर्दैवान आमी अशें म्हणया की जे गोवन कल्चराचो एक ऱ्हास जायत आसतना आमकां दिसता. हें सगळें पळयल्यार हेका जबाबदार कोण? केवळ आमी जबाबदार आसा डेफिनेटली वी द पीपल आर द मेन कल्प्रेट. पण हेका अधिक जोमात खतपाणी घालपी हे जे 40 आमदार तेंच्या पैकी जे संवेदन शून्य आमदार आसा हे सगळे जबाबदार आसा. खरें म्हणजे म्हाका आश्चर्य दिसता की ज्या आमदारांक आमी निवडून दिल्या त्या आमदारांनी खरी तरी टॉर्च बेअर करपाक जाय. दे शूड बी द फर्स्ट टू लीड. पण दुर्दैवान हांगा राजकीय इच्छाशक्ती ही केवळ त्यांच्या स्वार्था खातीर आनी त्यांची पोळी भाजपा खातीर हेच हांगा सिद्ध जाता. इनफ इज इनफ. ज्यांच्या तकलेंतल्यान जी एक संकल्पना आयली म्हणजे आनीक सोसूंक जायना आमकां आतां पुरो जालें ते बाब चीफ जस्टीस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट फॉर्ट्यून रेबेलो एक अत्यंत नामनेचे असे पयलींचे वकील त्यानंतर ते जस्टीस. खरें तर त्यांच्या सारखे बाकीचे ज्यांच्यांनी अशा तरेचे व्हडल्या हुद्द्यांचेर कामां केल्या आणि ज्यांच्यांनी न्याय क्षेत्रांत बरेचशे योगदान दिलां अशा सगळ्या लोकशाही मानपी आणि लोकशाही मूल्यां खातीर वावरपी अशा सगळ्यांनी एकत्र येऊन खरो हो इनफ इज इनफचो लढो आमी सगळ्यांनी फुडें व्हरपाक जाय. ही एकट्या आनी दुखट्याची जबाबदारी न्ही. प्रत्येकान हो जो एक जो पुरीस आसा तो आमच्या खांदार आमी ओडून व्हरपाक जाय. कित्याक वी हॅव टू पे फॉर अवर सिन्स. जी सिन्स ह्या 60-70 वर्षांक आमच्या ह्या ज्या तथाकथीत लोकशाहीच्या मारेकरांनी केल्यात तेंच्या विरोधान आज आमकां प्रत्येकाक पुरीस फुडें व्हरचो पडटलो. अँड लेट अस फेस इट, लेट अस बी बोल्ड. आमी प्रत्येकाने उठपाक जाय. म्हाजेर सुद्दां आज व्यक्तिशा म्हाजेर म्हणजे आमच्या वाड्याचेर एका राजकारण्याच्या आंधळ्या कारणां खातीर अत्याचार जालो. आणि आमी जर ह्याच्या विरोधान जर उठना आय थिंक आमकां फुडें येणाऱ्या पिढी खातीर किंवा येणाऱ्या आमच्या Is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. आमची भाटा आमका जाय. आमच्या जमिनी आमका जाय. आमचे उदक आमका जाय. आमची भाटा आमका जाय. आमच्या जमिनी आमका जाय. आमचे उदक आमका जाय. आमचे डोंगर आमका जाय. Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. Enough is enough. आणि सोसू नको. नमस्कार. इनाफ इज इनाफ हो मुवमेंट गेले कित्येक महिने चालू असा. वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी याचे सभा झाले, पणजेन मिटिंगे जाले. पण तरी सुद्धा लोकांक सतत जागृती करपाची एक गरज असा. इनाफ इज इनाफचे जे 10 पॉइंट आहात ते लोकांपर्यंत गेल्लेच असतात. पण तरी सुद्धा त्याची उजळणी करपाची गरज असा. आणि त्या निमित्तान आयज आम्ही या माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे थंय उभे रावन ही जाणीव दिवपाचो सगळ्या लोकांक समस्त लोकांक जाणीव दिवपाचो एक प्रयत्न करता. हो मोमेंट हो कोणा एका व्यक्तीक लागून नाही, पण सबंद सृष्टीची जतन करप आणि आमचे हे भाटा बेसा डोंगर जमिनी उदक हेचे जतन करप हेका लागून आसा. आणि हो मोमेंट असोच चालू दवरूंक जाय, हेका गती दिवपाक जाय. ह्या निमित्तान आयज आमी हांगा जमलेले आहात. हांव मागतां आमचे विवेक गांवकर हांकां हांणी स्वागत आनी प्रस्तावना करची म्हणून. मदिरा हांव विवेक गांवकर चोपड्या गांवच्या वतीन आणि पूर्ण पेडणे गांवच्या आमी हयसर एक स्टार्ट केल्ली आसा की हे 10 पॉइंट परत एकदा तुमच्या फुडें वाचून दाखयतात. श्री प्रसाद शहापूरकर, ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर हे. पेडणे तालुक्यातल्या हरमल गावातल्यान जी मशाल मिरवणूक जाली आणि तो डोंगर वाचोवच्या खातीर अख्खो हरमल गावातले आणि गोंयांतले सगळे नागरीक एक जाले.
त्याच गोष्टींतल्यान एक प्रोत्साहन घेऊन निवृत्त न्यायमूर्ती परदीन रिबेलो सरान गोव्यातल्या जनतेक हाक दिली की आता आम्ही भायर सरूंक जाय आणि सोसूं नजो आणि ह्या संकल्पनेक धरून गेले 6-7 महिने हो जो विषय चालू झालो तो आयज तागाय चालू असा. आमच्या इनफ इज इनफ आणि सोसूं नजो ह्या चळवळी सकयल 10 मागण्यो आम्ही सरकाराकडे दवरल्यात आणि त्यो संपूर्ण 10 मागण्यो काय आसत हे मी तुमका परत एकदा वाचून दाखयतोय. आमची पहिली मागणी आसा, हिल अँड फॉरेस्ट आर हेरिटेज ऑफ द पीपल. अमेंड सेक्शन 17A टू एंड द डेव्हलपमेंट ऑन हिल्स अँड कटिंग ऑफ हिल्स. आमचे जे डोंगर असत आणि जी रानां असत तो आमची नैसर्गिक संपत्ती असा आणि ही नैसर्गिक संपत्ती नष्ट जावची न्हय, ही नैसर्गिक संपत्ती जतन जावची आणि हे जे डोंगर कट जातात किंवा जी रानां कट जातात त्या ही दोनूय रानां आणि डोंगर हे आमचे प्रोटेक्ट जावचे, ते सुरक्षीत रावचे, ही आमची पहिली मागणी आसा. आमची सगळ्यांची पहिली मागणी आसा. डेव्हलपमेंट इन द विलेज, टाउन, cities and other areas should not be conducted without carrying out studies of carrying capacity. आज आमच्या पेडणे तालुक्यातल्या प्रत्येक गावागावांनी, गोव्यातल्या प्रत्येक गावागावांनी प्रोजेक्टाचेर प्रोजेक्ट येतात, अपार्टमेंट येतात, विला येतात आणि वेगवेगळे डिफरंट प्रोजेक्ट येतात खंयच्या नावा सकयल आणि हे प्रोजेक्ट घेऊन गावच्या आमच्या संपत्तीचेर, गावची जी आमची नैसर्गिक संपत्ती असा, जी गावातल्या लोकां खातीर गरजेची असा, ज्या गावातल्या लोकांच्या पिढ्या खातीर गरजेची असा, त्या लोकां खातीर ही जी संपत्ती असा ती संपत्ती सुरक्षीत दवरची आणि ह्याच्या खातीर खंयचोय प्रोजेक्ट, तो पेडणे तालुक्यातलो असो, काणकोणचो असो, प्रोजेक्ट येवच्या पयलीं त्या गावाची कॅरिंग कॅपॅसिटी, ती तोलूची त्याची क्षमता असा काय ना ह्या बघूच्या खातीर हेची जबाबदारी घेऊन कॅरिंग कॅपॅसिटी करची. नेक्स्ट, all development must follow the principle of sustainable development and polluter must pay for the damages caused to the environment. आमच्या ज्या एन्व्हायरमेंटाक, आमच्या ज्या पर्यावरणाक ज्या हानी करतात, जे पर्यावरणाक हानी करून पिढी बर्बाद करपाचे प्रयत्न करतात, त्या सगळ्यांक तेतून त्या सगळ्यांक जबाबदार धरचे आणि जो विकास आसा आमचो तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट हो जावचो, ही आमची तिसरी मागणी आसा. No development should be allowed or near natural water bodies, lakes, river, forest, hills and seashore. कसलोच डेव्हलपमेंट हो आमच्या तळये देगेक, पाणी असतात थंयचे देगेक किंवा जे न्हंय असत, रानां असत, डोंगर असत त्याच्या देगेक जावचो न्हय, अशी मागणी आमची आनी एक आसा. आमच्या पेडणे तालुक्यात किंवा जे कोस्टल बेल्टात जे लोक रावतात, जे आमचे नीज गोंयकार रावतात, जे आमचे स्थानिक रावतात, त्या स्थानिकांची घरां सुरक्षीत रावची आणि सीआरझेडातून ती घरां सुरक्षीत रावची अशी आमची आनी एक मागणी आसा. त्याच्या पुढची मागणी, स्टॉप आर्बिटरी रिझोनिंग ऑफ ओपन स्पेसीस अँड ग्रीन एरियाज. जशी जाय तशी आपल्याक जाय तशी झोनिंग करपाची ही जी सवय सरकारान केला, ही जी काय सुरू आसा पद्धत ती बंद करची आणि रिपील सेक्शन 17(2), 17(2) आणि 39A तो मी निमाणा सांगतोय. त्याच्या उपरांत स्टॉप रॅम्पंट डेव्हलपमेंट अंटील द एडिक्वेट ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी इज अवेलेबल. हो जो काय विकास म्हणून चालल्यात, प्रोजेक्ट येतात, प्रकल्प येतात, त्यांना लागती पाणी खंयच्यान येताला, ह्या पाण्याची सोय, ह्या पिवच्या पाण्याची सोय जावची, ह्याच्या खातीर ह्याची सुरक्षा व्यवस्था जावची अशी मागणी आम्ही करतो. ऑल नेगेटिव्ह डिक्लेरेशन सगळ्या तालुक्याच्या मामलेदारांनी आम्ही कुळत नाही म्हणून जे काय ऍप्लिकेशन येतात त्या सगळ्याची चौकशी जावची आणि कुळांच्यो जमनी सुरक्षित रावची अशी मागणी आम्ही करतो. आणि हे जे काही सगळे प्रकल्प नेगेटिव्ह डिक्लेरेशन घेतल्यात त्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत जावची किंवा हायकोर्टातले निवृत्त न्यायाधीश असत त्यांच्या मार्फत जावची. आमचे जे कॅसिनो असत, हे कॅसिनो जे आता वेगवेगळ्या आमच्या मोपाना येवपाची तयारी आसा, आमच्या ह्या शापोरा न्हंयच्या येवची तयारी आसा, त्याच भाशेन मांडवीन असत, हे सगळे कॅसिनोचे जो टायम पिरियड सोंपतला ते सगळे भायर काडचे, ही आमची एक पुढची मागणी आसा. आमची 10वी मागणी अशी आसा, एक्शन मस्ट बी टेकन अगेन्स्ट ऑल द ऑफिसर्स अँड अदर पर्सन्स हू आर पार्टी टू द अबेटिंग सच इलिगल ऍक्टिव्हिटीज. आमची 10वी मागणी अशी आसा की जे सगळे सरकारी अधिकारी, जे कोण संबंधित अधिकारी असतात
जे अधिकारी बेकायदेशीर कृत्याक प्रोत्साहन दितात, कायद्याक फाटो दितात किंवा कायद्याक किंमत दिनात आणि जी कृत्या करतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांचेर कारवाई करची अशी आमची मागणी आसा. आणि ह्यो 10 मागणेच्या व्यतिरिक्त जी मागणी 39A जो आमकां एक भस्मासूर कसो जाल्लो आसा हो सेक्शन 39A जो आमचो पेडणे तालुका म्हणया किंवा गोव्यातले जे तालुके आसात, गांव आसात, त्याचा कन्वर्जन जाय तसा करतात, तो 39A एकदा कायमचो स्क्रॅप करचो ही आमची महत्वाची मागणी जी आमची इनफ इज इनफ ह्या चळवळींतल्यान सुरू जाल्ली आसा. आणि ती सगळी मागणी सरकारान पूर्ण करच्यो आणि ह्या मागण्याची चळवळ गावागावातल्या प्रत्येक घराघरांनी पावची हेचो एक भाग म्हणून आयची ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येचेर आम्ही ही मागणी